नमस्कार मित्रांनो, मुरांबा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो आता एक असा जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे। कारण ज्या क्षणाची अगदी आतुरतेने तुम्ही वाट बघत होता, अगदी तो क्षण तुम्हाला आता मालिकेमध्ये लवकरच बघायला मिळणार आहे। त्यासाठी मित्रांनो आता हे बघा, जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा। आणि हे बघा मित्रांनो, आता आरोही समोर रमा तर आपली खरी आई असल्याचं सत्य आता या पुढच्या व्हिडिओमध्ये येणार आहेत। एवढेच नाही तर ऐन रमा आणि आता साईच्या साखरपुड्याच्या दिवशी आरोही स्वतः जाऊन त्यांचा साखरपुडा कशी मोडणार आहे आणि फक्त माझी आई आहे, ही माझ्या बाबांची बायको आहे, आई मी तुला दुसऱ्यासोबत असं साखरपुडा नाही करून देऊ शकत, तूच माझी खरी आई आहे असं म्हणत आता साखरपुडा अगदी एक असा खूप मोठा बॉम्ब फोडून साहिलसोबत रमाचा जो काही साखरपुडा मोडणार आहे। आणि आता आरोही स्वतः आपल्या रमा आणि अक्षय म्हणजे आईबाबांना एकत्र आणण्याचा ती आता कसा प्रयत्न करणार आहे आणि आपली जी काही सीमा अगदी नकळतपणे रमा आणि अक्षयचं सत्य आरोहीला कसे कळते आणि आरोही आता रमा आणि साईचं लग्न कसं थांबवते हे पाहणं खरंच आता खूपच रोमांचक ठरणार आहे। कारण मित्रांनो तुम्हाला आता साई आणि रमा या दोघांचं लग्न तर अगदी नकोस आहे, कारण आपले रमा आणि अक्षय कधीही वेगळे होऊ शकत नाही अशी सर्वांना अगदी मनापासून वाटत असते। मग मित्रांनो आता ही आरोहीच एक असा चमत्कार कसा करते, आपल्या आई आणि बाबांना ती एकत्र कसं आणते। एकतर जेव्हापासून आता रमाची आणि तिची अगदी ओळख झालेली असते तेव्हापासून ती रमाला अगदी अक्षयच्या जवळच आणण्याचा प्रयत्न करत असते। नकळतपणे आता ह्या लहान जीवाला तरी समजलेलं असतं की ही आई आर.के. मॅडम आपली कोणीतरी आहे म्हणून आता देवानेच मात्र हा चमत्कार घडवलेला असतो आणि आता अक्षय आणि रमाला एकत्र आणायचं आता हे इरावतीने इतक्या दिवसांचं जे काही आता वेगळं करण्याचं त्यांचं जे म्हणजे स्वप्न आहे इरावतीचं, तर ते जरीही वेगळे झाले असले तरीसुद्धा आता मात्र ते दोघे कसे एकत्र येतात आणि हीच आरोही त्या दोघांना कसं एकत्र आणते हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत तर नक्की बघत राहा आणि लगेच चॅनलला सबस्क्राइब करायला घ्या, जेणेकरून तुम्हाला आता नवनवीन असे मुरांबा या मालिकेचे डेली अपडेट्स आणि मालिकाचे अपडेट्स पाहायला मिळतील। त्यासाठी मित्रांनो लगेच सबस्क्राइब करा। तर मित्रांनो हे बघा, आता रमा आणि अक्षय या दोघांना एकत्र आणण्यासाठी मेन अशी दुवा कारणीभूत ठरलेली असते, ते म्हणजे आपली सीमा। आता सीमाकडून नकळतपणे रमा आणि अक्षयचं जे सत्य आहे तर ते आरोहीला कळतं। आरोही रमा आणि साईचं लग्न कसं थांबवते आता मात्र या साखरपुड्यामध्ये मोठा ट्विस्ट मित्रांनो आपल्याला बघायला मिळणार आहे। तर मित्रांनो हे बघा, मालिकेमध्ये तुम्ही आत्तापर्यंत असे बघत आला होतात की 4-5 दिवसावर रमा आणि साईचा साखरपुडा असतो। साखरपुड्याच्या जेवणाचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे तर अक्षयकडे असतं, अक्षय ते घेण्यासाठी तयार नसतो, परंतु अण्णासाहेबांनी केलेल्या आग्रहाखातर आणि दिलेल्या प्रेशरमुळे त्याने काळजावर दगड ठेवून अक्षय हे कॉन्ट्रॅक्ट स्वीकारतो आणि रमाला विसरण्याचा तो प्रयत्न करत असतो। अक्षयसाठी मित्रांनो हे सर्व काही खूप कठीण असतं, परंतु तरीसुद्धा तो आपल्या कुटुंबासाठी अक्षय हे सर्व करायला तयार होतो। तर दुसरीकडे रमा देखील आता तिचीसुद्धा तीच परिस्थिती असते, रमा देखील इच्छा नसताना हा साखरपुडा करत असते, तेही अण्णासाहेबांच्या आनंदासाठी। परंतु अजूनही तिचं मन काही फक्त आणि फक्त आपल्या मुलीमध्ये आणि आपल्या अक्षयवर अगदी अडकलेलं असतं, कारण जे काही रमाचं अक्षयवर जीवापाड प्रेम असतं अजूनसुद्धा ती अक्षयला विसरू शकत नसते। आत्तापर्यंतचा सर्व काही भूतकाळ आता रमाला आठवत असतो। अक्षयसोबतचे प्रेमाचे प्रत्येक क्षण रमाच्या डोळ्यासमोर येतात आणि आता अक्षयसमोरच साईसोबत साखरपुडा कसा करायचा आहे, त्याचा जीवनाचा साथीदार म्हणून कसं सर्वांसमोर आता निवडायचा हा प्रश्न खूप मोठा रमाला पडलेला असतो। रमाने काळजावर दगड ठेवून अण्णासाहेबांना होकार दिलेला असतो, परंतु आता तिला अण्णासाहेब आणि साई या दोघांना सुद्धा वेगळं करायचे नसते। अक्षयने अर्धवट आपली साथ सोडली याचं तिला वाईट वाटत असते, त्याला आपल्या बायकोचं सुद्धा मन कळालं नाही म्हणून आता तिला सुद्धा अक्षयचा थोडासा राग असतो। त्यानंतर मात्र आता अण्णासाहेब मात्र तिच्यावर अगदी मुलीसारखं प्रेम करत असतात आणि आता
जी काही रमा ही परिस्थिती आहे या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तिचा थरकाप होत असतो। अण्णासाहेब मात्र फारच खुश असतात की त्यांची मुलगी आता लग्नबंधनात अडकणार आहे। तिला तिच्या अगदी साथीदार मिळणार आहे की मी मोकळा झालो। कारण अण्णासाहेबांना अजूनही माहिती नसतं की त्यांच्या संस्थेमध्ये जे काही केटर्स काम करणारा अक्षय देवधर आहे हाच तर रमाचा खरा नवरा अक्षय आहे म्हणून। तेव्हाच आता अण्णासाहेबांनी अक्षयच्या कुटुंबातील या साखरपुड्यासाठी इन्व्हाइट केलेलं असतं। आरोही बिचारी तर आता खूप खुश असते। RK मॅडमचा साखरपुडा आहे, कारण आरोहीला माहिती नसतं की रमा तिची खरी आई आहे। सीमा मात्र अगदी वेड्यासारखी एका रूममध्ये असते, कारण इरावती तिला रोज वेडं बनवण्याच्या गोळ्या खाऊ घालत असते। त्यामुळे सीमा फक्त आणि फक्त एका रूममध्ये झोपलेली असते, वेड्यासारखी करत असते। आणि अक्षयला सीमाची आता दिवसेंदिवस वाढणारी ही बिकट अगदी परिस्थिती बघून खूपच वाईट वाटत असतं। अक्षयचे डोळे अजूनसुद्धा डबडबलेले असतात। त्यातच आता अक्षयला खूप मोठ्या अशा कठीण परिस्थितीला सामोरे जायचं असतं। ते म्हणजे आता स्वतःच्या डोळ्यांनी त्याला रमा आणि साईचा साखरपुडा होताना बघायचा असतो। अक्षय स्वतःच्या मनाला समजवण्याचा खूप प्रयत्न करतो। रात्र अपरात्र तो एकटा रडतच स्वतःच्या मनाला समजवण्याचा प्रयत्न करत असतो, स्वतःला त्रास करून घेत असतो। तेव्हा आता आरोही अक्षयला विचारते की बाबा, अरे तुला काय झालं, तू आजकाल इतका डिस्टर्ब का असतोस? परंतु अक्षय आरोहीसमोर हसण्याचं नाटक करत असतो, परंतु मनोही मन तो आता पूर्णपणे खचून गेलेला असतो। आणि आता हे तुम्हाला देखील कळत असेलच। त्यानंतर आता मित्रांनो हे बघा, रमा आणि साईच्या साखरपुड्याचा तो जो काही वाईट दिवस आहे तर तो उजाडतो। त्या दिवशी रमा आणि अक्षय रात्रभर झोपलेले नसतात, ते आपल्या भूतकाळामध्ये रमून गेलेल्या आठवणीत असतात। आता काही करून अक्षयला ही ऑर्डर कंप्लीट करायची असते। अक्षय आरोहीला सांगतो की हे बघ, साखरपुड्यासाठी तू नाही आलीस तरी चालेल, तू अर्थात सर्वजण घरीच राहा, काही गरज नाही साखरपुड्याला येण्याची। परंतु आपली आरोही मात्र ऐकायला तयार नसते। ती म्हणते की बाबा हे बघ, RK मॅडमने आत्तापर्यंत माझे किती लाड केलेत, काळजी घेतली, मला संकटातून वाचवले आणि मला किती मदत केली, खाली पडताना सुद्धा वाचवलं, ती किती गोड आहेत आणि त्यांच्या साखरपुड्याला जायचं नाही हे कसं काय म्हणू शकतोस रे तू? तुम्हाला त्यांच्या साखरपुड्याला जायचं आहे आणि कार्यक्रमाला म्हणून मी आरोही आता येणारच असा हट्ट आता ती अक्षयकडे धरत असते। अक्षय बिचारा आता खूप वैतागतो, तुला जे करायचं असेल ते कर असं म्हणत आता अक्षय आता खूप लवकरच जेवण बनवण्यासाठी कार्यक्रमाच्या ठिकाणी येऊन पोहोचतो। तर दुसरीकडे मात्र सीमाला सुद्धा आज काहीतरी वाईट घडणार आहे याचे संकेत तर सकाळपासूनच सतत मिळत असतात। तिच्या मनाला चाहूल लागलेली असते, म्हणून सीमाचा खूप थरकाप होत असतो। त्याच वेळेला आता अक्षयच्या घरामध्ये काम करणारी जी राणी आहे ती सीमासाठी चहा नाश्ता आणि इरावती आत्याने ज्या काही गोळ्या दिलेल्या आहेत त्या घेऊन येते। परंतु आजही माझी मनस्थिती ठीक नसते, म्हणून सीमा राणीच्या हातातील त्या काही गोळ्या आहेत तर त्या बाहेर फेकून देते। कारण आज सीमाला देखील आपल्या रमाची खूप आठवण येत असते। सतत ती रमा नावाचं जप करत असते। सीमा तिची बॅग उघडते तर त्यातून एक फोटो बाहेर पडतो। मित्रांनो, तो फोटो असतो अक्षय आणि रमाच्या लग्नाचा फोटो। सीमा रमा आणि अक्षयचा तो फोटो आपल्या काळजाशी अगदी कवटाळते आणि खूप रडत असते। रमा बाळा, अगं तू कुठे आहेस? तुझ्या विना अगं आपलं हे घर सुनं सुनं आहे ग, आपल्या कुटुंबातील सर्वांना खास करून अक्षयला तुझी आज खूप गरज आहे ग। रमा तू कुठे गेलीस, कुठे हरवलीस ग? प्लीज ये ना अगं, मला नक्की खात्री आहे की रमा तू एक दिवस नक्की येशील आणि सर्व काही ठीक करशील। माझी रमा अशी सर्वांना दुःखात सोडून नाही जाऊ शकत। रमा तू जिथे कुठे असतील तेथून लवकर ये ना ग, मला तुझे डोळे भरून बघायचं आहे। म्हणून आता रमा आणि अक्षयच्या फोटोकडे एकटक बघत सीमा खूप रडत असते। परंतु मित्रांनो, ह्या वेड्या सीमाला देखील माहिती नसतं की आज तिच्या जवळच्या असणाऱ्या एकाच हॉलमध्ये रमा आणि साई यांचा साखरपुडा आहे। रमा इतका टोकाचा निर्णय घेत आहे जो फार चुकीचा आहे। तर आता ही इरावती जे काही असते तिला तर रमाची आणि अक्षयची मज्जाच बघायची असते। अक्षय आपल्या बायकोचं दुसऱ्यासोबत होणार लग्न पाहताना किती तिळतिळ तुटतो, त्याला कशा प्रकारे दुःख होतं हे इरावती आत्याला बघायचं असतं। इरावती आत्या तर फारच खुश असते, कारण इरावती आत्याला तर तेच हवं असतं। इरावती आत्याचा नट्टाफट्टा करून या साखरपुड्याला जाण्यासाठी ती तयार होत असते।
इकडे रमा साखरपुड्यासाठी तयार होत असते, परंतु तिचेही डोळे अश्रूने डबडबलेले असतात. कुठल्याही प्रकारचा आनंद तिच्या चेहऱ्यावर अगदी दिसून येत नसतो. त्याच वेळेला अण्णासाहेब आता आतमध्ये येतात आणि रमाला तुझा भूतकाळ आता पूर्णपणे विसरून जा. तुझ्या आयुष्याची नवीन सुरुवात आज तू करणार आहेस. इथून पुढे मला फक्त आणि फक्त तुला अगदी आनंदी बघायचं आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की साई तुला नक्की खुश ठेवेल. त्यामुळे तू अशी नाराज न राहता सतत अगदी हसत राहा. जेव्हा अण्णासाहेबांसमोर रमा आपले डोळे पुसते आणि मनाशीच म्हणते की मी तुम्हाला कसं सांगू, जो माणूस आज तुमच्या साखरपुड्यामध्ये जेवण बनवणार आहे ते अक्षय देवधर म्हणजे माझे अक्षय आहे. माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम. त्या व्यक्तीला सोडून मी बाकी कुणाचाही अगदी मरेपर्यंत विचार नाही करू शकत, कुणावरही प्रेमनी नाही करू शकत, कारण माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम म्हणजे माझं अक्षय आहे. व्यतिरिक्त मी कधी कुणाचा विचारसुद्धा करू शकत नाही. मी फक्त अक्षय आणि अक्षयचीच आहे. परंतु हे बघा, माझ्या हातात आता दगडाखाली आहे. देवा, आता हे सर्व काही सहन करण्याची शक्ती तू मला दे. मी जे काही करत आहे ते फक्त आणि फक्त अक्षयच्या आनंदासाठी, असे म्हणत आता रमा ही स्वतःचे डोळे पुसते. अण्णासाहेब म्हणतात की साखरपुड्याचा मुहूर्त जवळ आलेला आहे, आता बाळा तू लवकर तयार हो. तेव्हा आता रमा होकार देते. त्यानंतर आता दुसरीकडे आरोहीसुद्धा खूप खुश होत रमाच्या साखरपुड्याला जाण्यासाठी तयार होत असते आणि अर्थात तिचा छान असा मेकअप करत असते. आरोही खुश असते, तर दुसरीकडे सीमा अजूनपर्यंत अक्षय आणि रमाच्या लग्नाचा फोटोला कवटाळून बसलेली असते. त्याच वेळेला मित्रांनो, आता एक खूप मोठा चमत्कार होतो, कारण मोठी अशी वाऱ्याची झुळूक येते आणि सीमाच्या हातातील जो अक्षय आणि रमा यांचा एकत्रित फोटो असतो तो खिडकीतून बाहेर उडून जातो आणि ते पाहून सीमा आता अगदी मोठ्याने रमा असं ओरडते. तर इकडे रमाच्या कानावरती तो आवाज आल्याचा भास होतो आणि ती देखील आई असं म्हणत आई ठीक तर असतील ना याचा विचार करत असते. तर इकडे अक्षय रमाचा सीमाच्या हातातील फोटो उडून आरोहीच्या समोर येऊन पडतो आणि हे सर्व काही जणू नियतीच घडून आणत असते. नियतीला रमा आणि साईचा साखरपुडा मान्य नसतो, म्हणूनच आता या छोट्याशा आरोहीसमोर तिच्या खऱ्या आईचं सत्य येणार असते. आता समोर पडलेला तो फोटो बघून आरोही म्हणते की अर्था, अगं ताई हे बघ, समोर एक फोटो उडून तो खाली पडला, आपण बघूयात ना तो फोटो कुणाचा असेल. त्यावर आता अर्था म्हणते की ठीक आहे चल आरोही. म्हणून आता आरोही पळतच जाते आणि समोर पडलेला तो फोटो पटकन ती उचलून घेते. तर तो फोटो पाहून आरोहीच्या पायाखालची जमीन सरकते. तेव्हा आता अर्था विचारते की काय गं आरोही, काय झालं, कुणाचा फोटो आहेस तो, तू असं धक्का बसल्यासारखं का बघत आहेस. तेव्हा आता आरोहीचा तो फोटो अर्थाला सुद्धा दाखवते आणि अर्थाला पण रमा आणि अक्षयच्या लग्नातील तो फोटो बघून आता खूप मोठा एक धक्का बसलेला असतो. आरोही म्हणत असते की अगं हे तर आर.के. मॅडम आहे आणि खरंच ती माझी आई आहे. म्हणून आता आरोही बिचारी अगदी आनंदाने वेडी झालेली असते. अर्थात ताई, अगं पाचगणीला आल्यावर खरंच देवाने माझी इच्छा पूर्ण केली. माझी आई स्कायमधून खाली आली आणि ती मला भेटली. खरंच आता ही माझी आई आहे. म्हणून आरोही आता वेड्यासारखी नाचू लागते. तर अर्था म्हणते की आरोही, अगं तुझा काहीतरी गैरसमज होत असेल. आर.के. मॅडम जर तुझ्या आई असत्या तर काकांना त्यांनी सांगितलं असतं ना, आणि हे कसं शक्य आहे बरं. आरोही म्हणते की अगं पण हा फोटो सर्व काही खरं सांगत आहे ना ताई. अगं कदाचित बाबा मुद्दाम मला सांगत नसतील, माझ्यापासून लपून ठेवत असेल नक्की काहीतरी. आता बाबा हे आईवर नाराज असतील तर, पण हीच माझी आई आहे गं, म्हणून ती खूप छान आहे असं आता आरोही खोशून म्हणते. तेवढ्यात आता सीमा वेड्यासारखी पळत बाहेर येते आणि माझा फोटो कुठे उडाला, माझी रमा असं वेड्यासारखं ती बडबड करत असते. तेव्हा आता आरोही सीमाला बघते आणि आजी काय झालं असं विचारते. सीमा म्हणते की अगं माझ्या रमाचा फोटो. तर आरोही विचारते की अगं आई, आजी तुला फोटोबद्दल तू कोणत्या बोलत आहेस गं, ते मला तो फोटो दाखवते. तर सीमा लगेच हातातून तो फोटो घेते आणि या फोटोवरून प्रेमाने हात फिरवत असते. तर आरोही आता म्हणजे सीमाजवळ जाते आणि आजी म्हणजे ही माझी आई रमा आहे का, आणि आर.के. मॅडम दुसरी तिसरी कोणी नसून खरंच ती आईच आहे असे आरोही आता म्हणते. सीमाला आता सर्व काही आरोही आता सांगत असते. तर अर्थाला सुद्धा एक खूप मोठा आनंदाचा धक्का बसतो. आता दोघींनाही कळलेलं असतं की अक्षयची खरी बायको आणि आरोहीची ती आई आहे. तर अर्था म्हणते की अगं
तू एक गोष्ट लक्षात येते का, आज साखरपुडा आहे आणि तेही दुसऱ्यासोबत. तर ते ऐकून आता सीमाला खूप मोठा धक्का बसतो. म्हणजे आता अर्थाने जे सांगितलेलं असतं की आर के मॅडमचा साखरपुडा आहे आणि त्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून आपल्या रमा काकू आहेत. तर आता सीमा हे ऐकते, तिच्या पायाखालची जमीन सरकते, तिला खूप मोठा धक्का बसतो. सीमा आता लगेच म्हणते की तुम्ही हे काय बोलतात, तेथे साखरपुडासुद्धा आणि कुणासोबत अगदी आहे. आणि हे बघ, मी विचारसुद्धा करू शकत नाही की रमा दुसरा साखरपुडा करू शकेल म्हणून. मला आत्ताच्या आत्ता रमाला भेटायचं आहे. सीमा आता वेड्यासारखी करू लागते. आर्था आणि आरोही तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतात. तेव्हा आता आर्था ही अगदी सीमाला म्हणत असते की हे बघ आजी, तू शांत हो. आणि आरोहीला म्हणते की हे बघ आरोही, तू काही काळजी करू नकोस. मी तुझी आणि रमा आईची भेट नक्की घडून आणते आणि तेही लवकरच. आणि हा साखरपुडा थांबवणार, असं आता ती आरोहीला सांगते. त्यावर आता सीमा म्हणते की हे बघ आरोही बाळा आणि अर्था बाळा, तुम्ही मला एक वचन द्या. तुम्ही हा साखरपुडा नाही होऊन देणार आणि रमाला आपल्या घरी घेऊन या. आणि हे बघा, मला आता वचन द्या की तुम्ही नक्की रमा आणि अक्षय दोघांना एकत्र आणतान आणि तो साखरपुडा नाही होऊन देणार. तर तेव्हा आता आरोही लगेच खुश होऊन आपल्या आजीच्या हातावर हात देते आणि तिला प्रॉमिस करते, मी आई आणि बाबांना लवकरच एकत्र आणेल आणि हा साखरपुडा नक्की थांबवेल. आता मात्र राणीला बोलावत असे राणीला बोलवतात आणि आता सीमाला आतमध्ये त्या घेऊन जाण्यासाठी सांगतात. आता आरोही आणि अर्थात फोटो घेऊन आता साखरपुड्याच्या ठिकाणी जाण्यासाठी निघालेले असतात. इकडे कार्यक्रमाची सर्व तयारी होते. गुरुजीसुद्धा आलेले असतात आणि ते नवऱ्या मुलीला घेऊन या असे म्हणतात. तर रमाला उशीर होत असतो, कारण आता रमाची अजिबात मनस्थिती नसते साईसोबत साखरपुडा करण्याची. अक्षयला सुद्धा ती काही अगदी विसरायला तयार नसते. आणि आता ह्या कार्यक्रमाला सुरुवात होते. तेव्हा गुरुजी पूजाविधी वगैरे करतात आणि रमाला साईच्या हातामध्ये अंगठी घालायला सांगतात. तेव्हा आता काळजावर दगड ठेवत रमा अगदी आपल्या साईच्या हातामध्ये अंगठी घालायला अगदी हातामध्ये हात घेते आणि तेवढ्यात तेथे आर्था येते आणि मोठ्याने सर्वांसमोर ती अगदी ओरडते की आई आई. तेव्हा आता रमा आणि अक्षयला मात्र आरोहीला तेथे आलेले बघून खूप मोठा धक्का बसतो आणि आता मात्र ही आपल्याला आई म्हणाली म्हणून सर्वांचे डोळे आता आरोहीकडे अगदी बघत असतात. तेव्हा आता आरोही म्हणते की आई, हे बघा आर के मॅडम, तुम्ही आता माझी आई आहात आणि दुसऱ्या कोणी नाही तर रमा आहात. तेव्हा आता जो काही तुम्ही दुसऱ्यासोबत साखरपुडा करत आहात आणि त्या काकांसोबत तुम्ही हा साखरपुडा का करतात, अगदी आपले बाबा असताना सुद्धा. तेव्हा आता हे ऐकून तर अण्णासाहेब यांना खूप मोठा धक्का बसतो. अण्णासाहेब विचारतच पडतात. आता मात्र अण्णासाहेबांसमोर अक्षय आणि रमा या दोघांचं आता सत्य आलेलं असतं की ते दोघं अगोदरचे नवरा बायको होतात म्हणून. अक्षय हा रमाचा पहिला नवरा आहे आणि आता हे बघून आणि ऐकून मात्र अण्णांच्या पायाखालची जमीन हादरलेली असते. तेव्हा मात्र आता आरोही रमाचा हात पकडते आणि आई, तू काकांसोबत साखरपुडा का करतेस? अगं तू माझी आई आहे, माझ्या बाबांची बायको आहे, मी तुला अगदी नकोसी आहेत का? आणि काय झालं अगदी तू अशी दुसऱ्याबरोबर साखरपुडा करते? तेव्हा आता रमाला एक खूप मोठा प्रश्न पडलेला असतो आणि आता साई अक्षयला सुद्धा आता अगदी हे ऐकून धक्का बसलेला असतो. साईच्या हातामध्ये जी काही अंगठी रमाने घ्यायला घेतलेली असते तर ती अंगठी लगेच खाली पडते आणि ती मात्र आता अक्षयच्या पायाजवळ येऊन पडलेली असते आणि नियतीला शेवटी हेच मान्य असतं. म्हणून आता साईला देखील फार असं वाईट वाटत असतं, कारण त्याला देखील हे चांगल्या प्रकारे माहिती असतं रमा आणि अक्षय या दोघांचं एकमेकावर किती जीवापाड प्रेम आहे ते. आणि जे काही झालं ते फक्त आणि फक्त एका गैरसमजातून झालेलं आहे. रमा नाईलाजाने माझ्या नावासाठी हे लग्न करायला तयार आहे, परंतु हा साखरपुडासुद्धा आज आमचा होऊ शकला नाही हे आता साईच्या सर्व काही लक्षात येते. आरोही लगेच रमाला अक्षयजवळ घेऊन येते आणि रमाचा हात आधी अक्षयच्या हातात देते. तेव्हा आरोही विचारते की बाबा खरं सांग, हीच माझी आई आहे ना? मग आता खोटं का बोलत होतास? माझ्याशी तुम्ही दोघे एकत्र खोटं बोलले आणि तुम्ही मला का सत्य माझ्यापासून लपवून ठेवलं? का मला सांगितलं नाही की खरंच ही माझी आई आहे म्हणून? आई तू सुद्धा मला उत्तर दे. म्हणून आरोही आता खूप रडत असते. सर्व जमलेले लोक अगदी टकमक हा प्रसंग जो काही घडत आहे तो बघत असतात, कारण आता रमा आणि अक्षयला आरोहीने एकत्र आणलेलं असतं. रमाचा साखरपुडा होणार अगदी जो काही आहे
तर एका फोटोमुळे तो खूप मोठा अनर्थ घडलेला थांबलेला असतो आणि तो पण केवळ आपल्या आरोहीने. रमाचा साखरपुडा होण्याचा आता जो काही योग आहे तो टळलेला असतो. केवळ आरोहीने आता आपल्या अक्षय आणि रमा या दोघांची ताटातट होऊन दिलेली नसते, कारण इरावतीने जे काही आत्तापर्यंत कारस्थान केले त्यामुळे आपले रमा आणि अक्षय हे बाजूला होते. परंतु आज मात्र एका छोट्याशा मुलीने आपल्या आई आणि बाबांना त्यांच्या प्रेमाची जाणीव करून दिलेली असते आणि लवकरच मात्र त्यांच्यात जे काही गैरसमज झालेले आहे तर ते गैरसमजसुद्धा दूर होणार असतो आणि इरावतीचा खरा चेहरा आता अक्षयच्या समोर येणार असतो. त्यामुळे आता आरोहीला तिची आई मिळते. इतक्या दिवसाचं जी काही आई आई म्हणून ती स्वप्न पाहत असते आणि देवाला सारखं ती आता हेच मागत असते की देवा माझ्याही लवकरात लवकर भेटून दे आणि आता माझ्याही पाचगणीला आहे. आणि खरंच देवाने तिचं अगदी हा घराणं ऐकलेलं असतं आणि खूप मोठा चमत्कार करून रमा अक्षय आरोही या तिघांना अगदी एकत्र आणलेले असते. तेव्हा मित्रांनो आणि अक्षय हे केवळ एकत्र आलेले असतात आणि आज अण्णांसमोर सुद्धा रमाच्या पहिल्या भूतकाळाचं सत्य आलेलेच असते आणि साईने सुद्धा आता अण्णांना व्यवस्थितरित्या समजावून शेवटी त्याने आता अक्षयचा होणारा जो गैरसमज आहे तर दूर केलेला असतो आणि लवकरच आता अण्णांना म्हणतो की हे बघा अक्षय आणि रमा एकमेकावर खूप प्रेम करतात. त्यांचं प्रेम कधीही वेगळं नाही होऊ शकत, कारण त्यांच्यामध्ये जे गैरसमज झालेले आहे तर ते गैरसमज मात्र हे अगदी म्हणजे ठरवून केलेले आहेत आणि जी कोणी व्यक्ती आहे ते लवकरच आता अक्षयच्या समोर येईलच. तेव्हा आता अक्षयला काही कळत नसतं. अक्षय आता आपल्या मनातून रमाची वाटच पाहत असतो. तो पूर्णपणे तुटून गेलेला असतो. त्यालासुद्धा आता रमाचा अगदी सहवास हवा असं वाटतो. आता ह्या सर्व संकटामध्ये रमा त्याच्यासोबत असायला हवी अशी असते आणि तो एकटा पडलेला असतो. परंतु आज मात्र त्याच्या आरोहीने रमा आणि त्याच्यातील जे गैरसमज आहे तर ते मिटून दोघांना आता एकमेकांची साथ देण्याचं अगदी जे वचन आहे त्यांच्याकडून घेतलेलं असतं आणि शेवटी आपले रमा आणि अक्षय एकत्र आलेले असतात. जे काही इरावती तोडण्याचा प्रयत्न करत असते पण ते कधीही जोडी तुटणारी नसते. शेवटी खऱ्या अर्थाने आज मात्र ते एकत्र येतात आणि आता एकत्र आल्यानंतर अक्षय इतका तुटलेला असतो. अक्षयची अवस्था पूर्णपणे ढाळून गेलेली असते, परंतु त्याला आज जो आनंद झालेला आहे तो केवळ आरोहीमुळे त्याला आपलं इतका वर्षाचं गमावलेलं प्रेम मिळालेलं असतं. तेव्हा मित्रांनो सर्वजण खूप खुश असतात. साईने सुद्धा मोठ्या मनाने रमाचा हात अक्षयच्या हातात दिलेला असतो. तेव्हा मित्रांनो आता पुढे काय होतं हे बघण्यासाठी लगेच चॅनलला सबस्क्राईब करायला घ्या. धन्यवाद.